राधे राधे मित्रांनो, जय श्रीकृष्ण. तर मित्रांनो, लक्ष्मीपूजन कसे करावे? तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलंच की धनतेरसच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीकृष्णांना तुम्ही जाऊन आवाहन करायचं आहे की तुमच्या घरी येण्यासाठी आवाहन करायला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. धनतेरसला जर तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान श्रीकृष्णांना आमंत्रण दिलं नसेल तर तुम्ही आज सुद्धा मंदिरात जाऊ कीच भगवान श्रीकृष्णांना आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यास निमंत्रण द्यावे. अधिक डिटेल्ससाठी मागचा व्हिडिओ लिंक मध्ये दिलाय, तो रेफर करावा. भगवंत हा भावाचा भुकेला असतो, त्यामुळे पूजा ही तुम्ही तुमच्या परीने तुम्ही पूजा करावी. पण काही गोष्टीचं ध्यान ठेवावं, ते म्हणजे या दिवशी घरात स्वच्छता ठेवावी. नाही जिथे अस्वच्छता असते तिथे अलक्ष्मी नांदते, तिथे तिथे लक्ष्मी कधीच नांदत नाही. बद्दल अपशब्द वापरू नये, कोणाशी भांडू नये, कोणाची निंदा करू नये. घरामध्ये गोडधोड बनवावं, प्रसन्न वातावरण बनावं, जिथे प्रसन्नता, स्वच्छता, फॅमिलीमध्ये एकही बघायला मिळते, तिथेच लक्ष्मी नांदते. मित्रांनो, यावर्षी 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन आहे. तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. तर यावेळी तुम्ही लक्ष्मीपूजन करून घ्यावे. घरात सर्विस पहिला गंगाजल सुपडावे आणि त्यानंतर तुम्ही इतर स्प्रे करू शकता घरामध्ये, जेणेकरून घरामध्ये एकदम चांगला सुगंध पसरेल. त्यानंतर तुम्ही मातेची स्थापना करा. लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा तुमच्या घरात जर लक्ष्मी मातेची तस्वीर असेल त्याची स्थापना करा. त्याचे गंगाजलाने न्हाऊ घाला. त्याला अक्षता अक्षता आणि गुलाब पुष्प अर्पण करा. त्याला प्रिय असे कमळपुष्प लक्ष्मी मातेला तुम्ही अर्पण करू शकता. तिला लक्ष्मीपूजन करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करून प्रथम स्मरण विष्णू देवाचे, त्यानंतरच लक्ष्मीपूजनाला सुरुवात करावं. ते विष्णू जातात तिथे तिथे त्यांची भार्या लक्ष्मी जाणार. त्यामुळे लक्ष्मीपूजन करताना नारायणाला विसरून चालणार नाही. प्रथम नारायणाचं पूजन, नंतरच लक्ष्मीपूजन, हे लक्षात ठेवा. जिथे जर तुम्ही नारायणाचं पूजन केलं, नारायणाला तुमच्या घरी बोलवलं, तर लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच त्याच्या पाठोपाठ चालत येईल. तुमच्या घरी लक्ष्मी स्थैर्य लक्ष्मी म्हणून तुमच्या घरी लक्ष्मी कायमची राहावी, नांदावी, यासाठी लक्ष्मीला आवाहन करा, लक्ष्मीची आराधना करा. तर या दिवशी तुम्ही मंत्र जाप करा, मंत्राचे चांटिंग करा, मंत्राचा 108 वेळा जाप करा. तुमचं महालक्ष्मी नामाचा कमीत कमी 21 वेळा किंवा 108 वेळा मंत्र जाप करा. महालक्ष्मीला प्रिय अशी गोड खीर घरात बनवा. महालक्ष्मीला नैवेद्याला खीर दाखवे. लहान मुलांना पहिलं खायला द्या आणि त्यानंतर घरातील सर्वांनी खीर नैवेद्याचा आस्वाद घ्या. घरामध्ये गोडधोड करा. झाल्यास या दिवशी तुम्ही चांदीचा सिक्का आणून बुद्धाचे पूजन करून तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या खीत वाढ होईल. तर अशा प्रकारे लक्ष्मी मातेचं पूजन यथासांगपणे तुमच्या मनोभावे करा. प्रभावी केलेली पूजा लक्ष्मी मातेला प्रसन्न करेल आणि माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून देईल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहो. त्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्यात संपत्ती, धैर्य, ऐश्वर यांची भरभराट हो. जय श्री कृष्ण.